Hello students, we continue the exercise 1.3. Question number 5. Express the following complex numbers in the form x plus I y. Express the following complex number in the form x plus I y. म्हणजे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट मध्ये सेपरेट करायचे. त्यांनी कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला दिलेले आहेत. पहिलं एक्झाम्पल होमवर्कला देणार आहे. सेकंड घेऊया. सेकंड एक्झाम्पल आहे √2 in bracket cos 7 pi by 4 plus I sin 7 pi by 4. Okay. So let z is equal to under root of 2 cos of 7 pi by 4 plus I sin 7 pi by 4. हा तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर z दिलेला आहे. तो आपल्याला कशात कन्वर्ट, हा कोणता फॉर्म आहे? हा फॉर्म आठवतोय? r into cos theta plus I sin theta. दिस इज पोलर फॉर्म. पोलर फॉर्म आता आपल्याला कशात कन्वर्ट करायचंय? x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये. म्हणजे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट आपल्याला सेपरेट करायचे ह्या पोलर फॉर्म पासून. आता इथे cos 7 pi by 4 आहे. त्याची व्हॅल्यू काय काढता येईल? cos of 7 pi by 4. माहितीये का cos 7 pi by 4 किती असतो? नाही. आपण 7 pi by 4 ला असं लिहूयात. 7 pi by 4 म्हणजे 2 pi मायनस pi by 4 येतील. 4 दुने 4 टू जा 8. 8 मायनस 1 7. 4 टू जा 8 म्हणजे 8 पाय होतील मायनस पाय म्हणजे 7 पाय डिवायडेड बाय दिस 4. म्हणजे 7 पाय बाय 4 ला आपण असं स्प्लिट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याची व्हॅल्यू आहे कॉस्टची. कॉस्टचा जो अँगल येईल त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल. बरं, आता 2 पाय मायनस पाय बाय 4 आहे. म्हणजेच हा अँगल कुठे येणार आहे? 2 पाय. 2 पाय कुठे असतं? इथे काय अँगल तुमचा? पाय म्हणजेच 180 डिग्री. 2 पाय म्हणजे किती असतं? 2 पाय म्हणजे 2 into 180 म्हणजेच किती? 360 डिग्री. 360 अँगल कुठे तयार होतो? हा 180 हा 270 आणि परत 360 म्हणजे 2 पाय अँगल कुठे आहे तुमचा? 0 अँगलचाच तिथे तुमचा कोणता अँगल असतो? 2 पाय म्हणजे 360 चा अँगल इथे. ओके. त्यामधून हा पाय बाय 4 काय केला? वजा केलाय. म्हणजे तुमचा हा जो कॉस 2 पाय मायनस पाय बाय 4 तो अँगल कुठे येणार आहे? 2 पाय मायनस पाय बाय 4 इथे. हा कोणता क्वाड्रंट आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. येते लक्षात? 2 पाय मायनस पाय बाय 4. 2 पाय मधून काय केलं? मायनस केला. म्हणजे तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे आपल्याला ते चेक करायचंय. इथे कोण पॉझिटिव्ह असतं? इथे ऑल, सगळेच पॉझिटिव्ह. ऑल, साइन, टॅन आणि कॉस. इथे सगळे पॉझिटिव्ह. इथे फक्त साइन आहे, इथे टॅन आहे आणि इथं कॉस पॉझिटिव्ह आहे. ओके. आता कॉस 2 पाय मायनस थिटा. इथं जर पाय 2 पाय 3 पाय असे पायचे मल्टिपल्स असतील, पायचे पाय 2 पाय, इथं जर पायचे मल्टिपल्स असतील तर हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतं हे तेच राहतं. आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की कॉस किंवा साइन पाय मायनस थिटा, कॉस पाय मायनस थिटा पाहिलं होतं. पाय असेल तर हा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते तेच राहतं. म्हणजे कॉस आहे तर कॉसच राहणार आहे कारण इथं 2 पाय आले. कॉस पाय बाय 4. आता आपल्याला पाहायचं की हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये? कुठे आला हा अँगल? 2 पाय मायनस पाय बाय 4 फोर्थ क्वाड्रंट मध्ये आला. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय आहे? पॉझिटिव्ह. म्हणजेच कॉस 2 पाय मायनस थिटा काय आलं? प्लस कॉस थिटा. सिन्स कॉस ऑफ 2 pi minus theta is cos theta. ओके. आणि cos pi by 4 तुम्हाला माहितीये cos pi by 4 किती असतं? 1/√2.
दिस इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 7 पाय बाय 4. कळलंय का? ओके. 7 पाय बाय 4 ला स्प्लिट केलं 2 पाय मायनस पाय बाय 4 मध्ये, आणि 2 पाय मायनस पाय बाय 4 हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो, तिथे कॉस पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच कॉस 2 पाय मायनस थिटा किती आलं? कॉस थिटा. हे 2 पाय असल्यामुळे कॉस फंक्शन कॉसच राहत, म्हणजे कॉस 2 पाय मायनस थिटा इज कॉस थिटा आणि कॉस पाय बाय 4 इज 1/√2, म्हणजे कॉस 45 डिग्री किती असतं? 1/√2. आता आपण दुसरी व्हॅल्यू फाइंड करूया, साइन 7 पाय बाय 4. सेम असंच करायचंय. नाउ साइन ऑफ 7 पाय बाय 4 इज इक्वल टू साइन ऑफ, सेम अँगल स्प्लिट होणार आहे 2 पाय मायनस पाय बाय 4. 2 पाय मायनस पाय बाय 4. साइन 2 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे 4 to the 8, 8 पाय मायनस पाय 7 पाय डिवायडेड बाय दिस 4. आता साइन आहे इथं 2 पाय आहे, त्यामुळे साइन फंक्शन काय राहणार आहे? साइनच राहणार आहे. साइनच राहणार 2 पाय असल्यामुळे. आता बघा 2 पाय मायनस थिटा म्हणजे 2 पाय मायनस पाय बाय 4 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? 2 पाय मायनस पाय बाय 4 फोर्थ क्वाड्रंट मध्ये, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? कॉस. म्हणजे साइन काय तिथे निगेटिव्ह आहे, म्हणजे हा जे साइन फंक्शन आहे त्याला काय द्यावं लागेल आपल्याला? मायनस. आपण कोणता फॉर्म्युला यूज केला? साइन 2 पाय मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. 2 पाय आहे त्यामुळे साइन फंक्शन साइन राहतं, आणि 2 पाय मायनस थिटा, 2 पाय मायनस थिटा या फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे साइन ला काय आलंय? निगेटिव्ह साइन. आणि साइन पाय बाय 4 झाले 1/√2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ साइन 7 पाय बाय 4. ओके. त्या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड करून घेतलेल्या आहेत, त्या इथं पुट करूया. therefore z काय होईल तुमचा? therefore z is equal to √2 z is equal to √2 आणि cos 7 पाय बाय 4 किती आहे? cos 7 पाय बाय 4 1/√2. 1/√2 प्लस I sin 7 पाय बाय 4 किती आहे? sin 7 पाय बाय 4 minus 1/√2. So this is √2 in bracket 1/√2. This is minus plus minus minus I 1/√2. आता √2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे काय होईल? √2/√2 minus I √2 into 1 √2/√2. √2 ला √2 काय होतील? कॅन्सल. 1 मायनस इकडे पण √2 ला √2 कॅन्सल होऊन काय राहतील फक्त? आणि दिस इज आवर z in the form of x plus I y, where x is equal to 1 and y is equal to -1. आता होमवर्कला फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही करा. √3 into cos of pi by 6 plus I sin of pi by 6. ते तुम्ही होमवर्कला करा. फक्त cos pi by 6 किती असतं? sin pi by 6. pi by 6 म्हणजे 30 डिग्रीचा अँगल. 30 cos 30 आणि sin 30 किती असते ते व्हॅल्यूज फक्त इथं ठेवायच्यात आणि x प्लस I च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. 7 in bracket cos of -5 pi by 6 plus I sin of -5 pi by 6. So let z is equal to 7 in bracket cos of -5 pi by 6 plus I sin -5 pi by 6. Okay. आता आपण cos -5 pi by 6 किती असतं आणि sin -5 pi by 6 किती येतं त्याच्या व्हॅल्यूज आधी फाइंड करून घेऊया. cos of -5 pi by 6 इज इक्वल कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल सुरुवातीला? cos of
मायनस थिटा. काय असतं कॉस ऑफ मायनस थिटा? सिन्स कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा. फक्त कॉस फंक्शन पॉझिटिव्ह आहे, बाकी निगेटिव्ह आहे. कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, म्हणजे कॉस ऑफ मायनस थिटा काय असणार आहे? मायनस कॉस ऑफ मायनस थिटा काय असणार आहे? कॉस ऑफ मायनस 5π/6. काय ते? कॉस ऑफ 5π/6. आता 5π/6 आपण असं लिहूयात, पाय प्लस π/6. मायनस करावे लागतील. 6π प्लस पाय म्हणजे 7π होतील. आता इथं मायनस करूयात. 6π मायनस पाय क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 6 × 1 6 मायनस दिस 1 म्हणजे 5 म्हणजे 6π मायनस पाय 5π दिस डिवायडेड बाय 6. म्हणजे आपण 5π/6 ला असं लिहिले पाय मायनस π/6. आता पाय मायनस π/6. आता इथे कॉस फंक्शन आहे आणि इथं पाय आलेला आहे, म्हणजे कॉस फंक्शन काय राहणार आहे? कॉसच राहणार आहे. ओके. आणि पाय मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? इथे अँगल किती आहे तुमचा? पाय. पाय मायनस करते म्हणजे कुठे येणार आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि सेकंड मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? ऑल साइन टॅन कॉस. कोण पॉझिटिव्ह आहे? साइन आहे. म्हणजे हे कॉस ऑफ पाय मायनस थिटा काय असणार आहे? मायनस कॉस थिटा. सिन्स cos of pi minus theta is minus cos theta. मायनस कॉस थिटा. येते का लक्षात? पाय आहे, पाय मायनस करते. पाय असल्यामुळे कॉस फंक्शन कॉस राहील आणि पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि सेकंड मध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे कॉस काय असणार आहे? निगेटिव्ह. So this is minus π/6 is 30 degree cos 30. आता हे तुम्ही असं लक्षात ठेवा, फक्त एक व्हॅल्यू लक्षात ठेवली तरी सगळे लक्षात राहतात. साइन 30 किती असतं? साइन 30 फक्त 1/2 एवढं लक्षात ठेवा. साइन 30 1/2 आहे म्हणजेच कॉस 30 किती येणार आहे? √3/2. या दोन व्हॅल्यूज मध्येच पूर्ण ट्रिग्नोमेट्री आहे. कॉस π/6 म्हणजे 30 डिग्री किती येईल? √3/2. So this is the value of cos of minus 5π/6. Now we have to find sin of minus 5π/6. Now sin of minus 5π/6. सेम असंच करायचंय. साइन ऑफ मायनस थिटा काय असतं? सिन्स साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. म्हणजे हे साइन ऑफ मायनस 5π/6 काय येतील? मायनस साइन 5π/6. So this is equal to minus sin 5π/6. अगेन कशा लिहिणार? पाय मायनस π/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5π/6 येतं. 6π मायनस पाय 5π/6. सो मायनस. ओके. साइन पाय, इथे पाय आहे म्हणजे साइन फंक्शन काय राहणार आहे? साइनच राहणार आहे. आता पाहूयात आपण साइन पाय मायनस थिटा. हे मायनस साइन आपण पुढेच ठेवलेले. आपल्याला आता इव्हॅल्युएट काय करायचंय? साइन ऑफ पाय मायनस थिटा. पाय आहे म्हणजे साइन फंक्शन काय ठेवलं आपण? साइनच ठेवलं. साइन पाय मायनस थिटा साइन थिटा. आता पाहूयात ते साइन निगेटिव्ह येते का पॉझिटिव्ह येते? म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्याप्रमाणे. पाय मायनस आहे म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला? सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल आला. सेकंड मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? ऑल साइन टॅन कॉस. कोण पॉझिटिव्ह आहे? साइन. म्हणजे साइन पाय मायनस थिटा काय येणार आहे? फक्त प्लस साइन थिटा. म्हणजे आपण असल्यास मायनस साइन ऑफ π/6. हे मायनस साइन वरती झालेलं आहे. आता π/6 म्हणजे 30 डिग्री. 30 किती असतं? साइन 30 1/2. साइन 30 1/2 आहे म्हणजे साइन मायनस 5π/6 किती आलेला आहे आपला? -1/2. सो देअरफॉर झेड इज काय आला आपला? झेड इज इक्वल टू 7 in bracket cos of minus 5π/6. Cos of minus 5π/6 is minus √3/2. Minus √3/2 plus I into sin of
5 pi by 6 is minus 1 by 2. So 7 into minus root 3 by 2 plus minus minus I into 1 by 2. आता 7 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे minus 7 root 3 upon 2. This is minus 7 by 2 I. This is our Z in the form of x plus I y, where x is equal to, what is the value of x? 7 minus 7 root 3 by 2, and y is minus 7 by 2. So fifth example, e raised to minus 4 pi by 3 into I. e raised to minus 4 pi by 3 I. फिफ्थ एक्झाम्पल आहे. हेही आपल्याला x प्लस आय वायच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो लेट z इज इक्वल टू e raised to minus 4 pi by 3 I. इज इक्वल टू e raised to I theta काय असतं? सिन्स e raised to I theta काय असतं? cos theta plus I sin theta. म्हणजे e raised to minus 4 pi by 3 I काय येणार आहे? थीटा काय तुमचा minus 4 pi by 3 म्हणजे cos minus 4 pi by 3 plus I sin of minus 4 pi by 3. हा तुमचा आलेला आहे. e raised to I थीटाच्या फॉर्म मध्ये आहे, तो फॉर्म्युला यूज केलाय. e raised to I theta cos theta plus I sin theta. Theta is minus 4 pi by 3 म्हणजे cos minus 4 pi by 3 plus I sin minus 4 pi by 3. आता ह्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण फाइंड करून घेऊयात. आता हा आला का पोलर फॉर्म मध्ये. आता cos minus 4 pi by 3 ही व्हॅल्यू किती येते आपण ती फाइंड करूयात. मायनस आहे अगेन cos ऑफ मायनस थीटा काय असतं? cos ऑफ मायनस थीटा आधीच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं आहे. cos ऑफ मायनस थीटा इज cos theta. cos of minus theta is cos theta. Again 4 pi by 3 ला आपण स्प्लिट करूयात. cos of pi plus pi by 3 म्हणजे 3 pi plus pi is 4 pi by 3. आणि cos pi plus theta आता cos pi plus theta च्या फॉर्म मध्ये आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आहे? cos pi plus theta. आता हे इथनं सांगते cos pi plus theta. ओके, पाय आहे म्हणजे cos फंक्शन काय राहणार आहे? cosच राहणार आहे. पाय आहे म्हणजे cos फंक्शन काय राहतं? cosच राहतं. cos pi plus theta cos theta. आता इथे मायनस येते का प्लस येते? त्यासाठी आपल्याला ऍक्सिस ड्रॉ करायला लागतील. पाय प्लस थीटा, इथे तुमचा अँगल आहे पाय प्लस थीटा म्हणजे तो कुठे आला? थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे का बघा. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? फक्त टॅन पॉझिटिव्ह आहे. मग आपला कॉस काय येणार आहे? निगेटिव्ह. सो कॉस ऑफ पाय प्लस थीटा इज मायनस कॉस थीटा. म्हणजे हे काय येणार आहे? मायनस कॉस ऑफ पाय बाय 3. आले लक्षात? पाय प्लस थीटा, कॉस ऑफ पाय प्लस थीटा मायनस कॉस थीटा असतं. म्हणजे कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय 3 काय मायनस कॉस पाय बाय 3. आता पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्रीचा अँगल आहे. साइन 30 किती असतं? 1/2. पाय बाय 3 आहे म्हणजे 60 डिग्री. साइन 30 1/2 आहे म्हणजे कॉस 30 किती येतं? √3/2. आणि कॉस 30 √3/2 आहेत म्हणजे कॉस 60 किती असणार आहे? 1/2. म्हणजे कॉस पाय बाय 3 किती आलं? कॉस ऑफ पाय बाय 3 1/2. ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवली तर सगळ्या राहतात लक्षात. साइन 30 1/2 म्हणजे कॉस 30 √3/2. आणि कॉस 30 जर √3/2 असेल तर कॉस 60 किती असतं? 1/2. सो
कॉस ऑफ मायनस 4π/3 किती आलं -1/3 झाली आपली कॉस ऑफ -4π/3 ची व्हॅल्यू. आता आपण साइन सेम तसंच साइनची फाईंड करूया. साइन ऑफ -4π/3 साइन ऑफ मायनस थिटा मागच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं साइन ऑफ मायनस थिटा आहे मायनस साइन थिटा. आता साइन ऑफ 4π/3 ला स्प्लिट करूया. 4π/3 ला कसं स्प्लिट करायचं पाय प्लस π/3 पाय प्लस π/3. आता पाहूयात हा अँगल साइन ऑफ पाय प्लस π/3 कोणता फॉर्म्युला यूज करायचा साइन ऑफ पाय प्लस थिटा. पाय आहे म्हणजे साइन फंक्शन काय राहणार आहे साइनच राहणार. साइन ऑफ पाय प्लस थिटा साइन थिटा. आता बघा तिथं प्लस येतं का निगेटिव्ह पाय प्लस थिटा. पाय अँगल तुमचा इथे आहे पाय प्लस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट थर्ड मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणजे साइन काय असणार आहे मायनस. आता हे मायनस वरच आलेलं आहे आणि साइन ऑफ पाय प्लस π/3 साइन ऑफ पाय प्लस π/3 मायनस साइन π/3 मायनस साइन π/3. आता हे मायनस मायनस काय होणार आहे प्लस साइन π/3 आणि π/3 म्हणजे 60 डिग्री साइन 60 साइन 30 1/2 म्हणजे साइन 60 किती येणार आहे √3/2 साइन 60 किती √3/2. So sin of -4π/3 is √3/2. So therefore our z is equal to cos of -4π/3. Cos of -4π/3 is -1/2 plus I sin of -4π/3 -4 किती आलेला आहे √3/2 which is in the form x plus I y where x is equal to -1/2 and y is equal to √3/2. फोर्थ एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही होमवर्कला करा. सेम आहे e raised to π/3 I. ओके कोणता फॉर्म्युला यूज करायचा e raised to I थीटा cos थीटा प्लस I sin थीटा. थीटा म्हणजे π/3 cos π/3 sin π/3 च्या व्हॅल्यूज ठेवायच्या आणि सेम सॉल्व्ह करायचं. फिफ्थ जे आहे ते हे करा. फिफ्थ नाही सिक्स्थ एक्झाम्पल z is equal to e raised to 5π/6 I. 5π/6 आपण सॉल्व्ह केलेला आहे त्याप्रमाणेच करायचंय. हिंट देऊ का हिंट सांगते 5π/6 म्हणजे कॉस ऑफ 5π/6 आणि साइन ऑफ 5π/6 येणार आहे त्यांना स्प्लिट करायचं. कसं स्प्लिट करणार कॉस ऑफ 5π/6 म्हणजेच पाय मायनस π/6 ने सॉल्व्ह करायचं आणि पाय मायनस थिटा आपण कॉस पाय मायनस थिटा किती येतं इथे काय येणार आहे साइन पाय मायनस थिटा हा फॉर्म्युला यूज करायचा आणि सॉल्व्ह करायचा. सोपे आहे.